जो आत्मबोधयुक्त होवोनी असे सतत, जो माते हृदया आत विसंबेना. जो बुद्धियोग दीक्षित योगक्रमानुसार केवळ सिद्ध ज्ञानयोगी गुरुच्या पूर्ण कृपेने आत्मबोधयुक्त होऊन सदा माझ्यात बुडालेला असतो, तो निरंतर उपादे हृदयात मला पाहतो. जो आत्मबोधयुक्त होवोनी असे सतत. भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगतायत आणि भगवान ज्ञानेश्वर आपल्याला सांगतायत, सिद्ध पुरुषांची लक्षणं जे समाधी बोध अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचलेली आहेत, ते कोणत्या लक्षणांनी युक्त असतात. आपण 28 लक्षणं सांगितली होती आणि काही लक्षणांच्या ओव्या संपल्या आणि आता काही लक्षणं समोर येत आहेत. बुद्धियोगाचं महत्त्व, बुद्धियोग जर मिळाला तरच माणूस सिद्ध पुरुष होतो, सिद्ध संत होतो, महात्मा होतो, सिद्ध योगी होतो, सिद्ध भक्त होतो असं म्हटलंय. आणि म्हणून बुद्धियोग झाल्यानंतर काय होत असतं तर एक आत्मबोधयुक्त स्थिती येत असते. जो आत्मबोधयुक्त, आत्मबोध शब्द आहे. आत्मबोध, ज्ञानबोध असे काही शब्द येतात. आत्मबोध, बोध म्हणजे जाणणे, प्रत्यक्ष जाणणे. जाणणे म्हणजे ऐकून नाही, ऐक्यू माहिती नाही, शब्दज्ञानाने ऐक्यू नाही, प्रत्यक्ष जाणणं. वेद आणि उपनिषदामध्ये जे वर्णन केलेलं आहे आत्म्याचं किंवा परब्रह्माचं किंवा परमात्म्याचं, ते शब्दांनी जाणून घेणं म्हणजे आत्मबोधयुक्त नाही. आत्मा कसा आहे? निर्विकार आहे, निरंजन आहे, त्याला रंग नाही, रूप नाही, नाद नाही. परमात्म्याचा अंश आहे, तो परमात्म्याचा प्रतिनिधी आहे. तो सिंधू असेल तर हा बिंदू आहे जो आपल्यामध्ये आहे, पण परमात्म्याचे सर्व गुण त्याच्यामध्ये आहेत, सर्व कला त्याच्यामध्ये आहेत, सर्व शक्ती त्याच्यामध्ये आहेत. पण जो साधक, जो कोणाला संबोधन आहे भक्ताला. आत्मा कोण? भगवंत. आपल्यामधला भगवंत कोण? आत्मा. आता वैकुंठात जायचं नाही आहे, शिवलोकात जायचं नाही आहे, द्वापरलोकात जायचं नाही आहे, म्हणजे गोलोकात जायचं नाही आहे, ब्रह्मलोकात जायचं नाही आहे. शिवलोक, ब्रह्मलोक सगळं आपल्या याच्यात आहे, वैकुंठ लोक आपल्या याच्यात आहे. म्हणून आत्मा त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि भक्तही आपल्याच जवळ आहे. आत्मा कसा आहे? निर्विकार आहे. पण भक्त कसा असला पाहिजे? निर्विकार. आत्मा जडमूर्ती नाही, आत्मा दगडाची मूर्ती नाही, आत्मा चित्र नाही, आत्मा फोटो नाही, आत्मा फिल्म नाही. उघड्या डोळ्यांनी दृश्यमान होईल असं चित्र, फोटो, मूर्ती असं काही नाही आहे. आत्मा, आत्मा चिन्मय आहे, अदृश्य रूपात आहे, डोळ्यांना दृश्यमान होत नाही. आणि म्हणून जो आत्मा आहे त्याला भक्त पाहणारा जो लागेल तोही तसाच लागेल. राष्ट्रपतीला भेटायला पंतप्रधान केव्हाही जाऊ शकतात, पण सर्वसामान्य माणूस नाही जाऊ शकत. पंतप्रधानाला भेटायला मिनिस्टर केव्हाही जाऊ शकतात, एखादा सेंट्रल मिनिस्टर. आपण नाही जाऊ शकत. तसं आत्म्याला भेटायला त्याच क्वालिटीचा, त्याच तोडीचा लागतो भक्त.
म्हणून हा भक्त कसा असेल? आत्मा चैतन्ययुक्त असेल, सतचित आनंद असेल, तर सतचित आनंद, चैतन्ययुक्तपणा, चैतन्य तेज, हे सगळं भक्तांमध्ये पाहिजे. मग आपल्यामधला भक्त कोण? आपल्यामधला भक्त कोण? हात, पाय, नाक, कान, डोळे, कोणी भक्त नाहीत. मग आपल्यामधला भक्त कोण? असा चिन्मय चेतनधारा असलेला. तर आपल्यामधला भक्त जो आहे तो असा प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार, हे आपल्यामधले भक्त आहेत. ह्या चैतन्याच्या 4 धारा जीवाच्या, शिवरूपातून जीव ज्यावेळेस विभक्त झाला तर 4 तुकडे झाले, त्याचे 4 ब्रँचेस झाल्या चेतनेच्या: मन, बुद्धी, अहंकार आणि प्राण. तर आत्मा ज्यावेळेस जीव बनतो, परमात्मा ज्यावेळेस जीव बनतो, त्यावेळेस 4 भागात विभक्त होतो. आता हे 4 भाग एकत्र झाले पाहिजे म्हणजे आत्म्याकडे जाता येईल. प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार. प्राण हा हालचाल करणारा आहे, म्हणून हा इंजन धरूया. त्याच्या मागे मन जात असतं म्हणून तो डबा. त्याच्यानंतरचा डब्बा बुद्धीत, आणि बुद्धीच्या पलीकडे आत्मा, आणि प्राणाला हालचाल देणारा अहंकार. प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार ही 4 चौघाची ट्रेन, 4 डब्याची इंजन सहित पहिल्यांदा प्राण आणि मन बुद्धीत जातं, प्राण मन बुद्धी नंतर आत्म्यात जाते. बस एवढाच अभ्यास आहे ज्ञानेश्वरीत. भक्त भगवान होण्याकरिता फक्त ह्या 4 गोष्टी आहेत. प्राण मन बुद्धी अहंकार एकत्रित आले की अंतःकरण चतुष्ट म्हणतात त्याला. आणि ही ट्रेन एकदा आत्म्यात गेली की आत्म्यामध्ये प्राण मन बुद्धी आणि अहंकार जातो. समुद्रात गंगा नदी मिळते, कारण पाणी सारखंच आहे. यमुना मिळते, गोदा मिळते, कृष्णा मिळते, कावेरी मिळते, ब्रह्मपुत्रा मिळते, सागर आला. कारण ते पाणी आहे. मग समुद्र पाणी असेल तर पाण्यासारखा त्याच्यामध्ये जाऊन मेल्ट होतो, एक रूप होतो. म्हणून हा जीवात्मा आत्म्यात एकदा विलीन झाला की एक रूप होतो. आणि एकरूप झाल्यानंतर सारखं त्या आत्म्यामध्ये युक्त राहणं. प्राणाचा प्रवास तसा कसा आहे? नॉर्मली खाली वाहतो, बाहेर वाहतो. प्राण जास्त खाली येतो, आत कमी जातो. प्राण खाली आला की त्याच्या मागे त्याचा डबा मनही खाली येतं, बुद्धी खाली येते. आत्मा कुठे? आत आहे. मग ही ट्रेनचा प्रवाह कसा करावा लागेल? उलट करावा लागेल. सिद्ध गुरु मिळाले पाहिजेत. आणि सिद्ध गुरु मिळाल्यानंतर कुंडलिनी जागृत पाहिजे. आणि कुंडलिनी जागृत झाल्यानंतर शक्ती संक्रांत पद्धतीतनं नंतर बुद्धियोग पात्र झाल्यानंतर ज्यावेळेस मिळतो आणि बुद्धियोगाचा अनुभव म्हणजे प्राणप्रवाह उलट होतो, मन उलट होतं, बुद्धी उलट होते आणि आत्म्याकडे जाते. जी विषयाकडे धाव घेणारी प्राण मन बुद्धी आहे ती आत्म्याकडे आतमध्ये धावावी. बस बुद्धियोगाकडे चालली. आणि त्यानंतर ही ट्रेन आत्म्यामध्ये रिचवल्या गेली पाहिजे. आता आत्मबोध युक्त म्हणजे कोणाला बोध होतो? हा मनाला. हे मनाचे जांगे भोगी जे गा. मनाने भोगावं. ज्ञानेश्वरीचा भोग कोण घेतो? आत्मा कोण पाहतो? मन. हे मनाचे जांगे भोगी जे गा. मन उपभोग घेत असतं. आणि म्हणून हे मन आत्म्यामध्ये
बुडी मारून टाकायचं असेल, बुडवायचं असेल, तर प्राण उलट गेला पाहिजे, तो स्थिर झाला पाहिजे आत्म्यामध्ये जाऊन, मग मन स्थिर होईल, मग बुद्धी पण तिथे स्थिर होईल आत्म्यामध्ये. आणि प्राण मन बुद्धी स्थिर झाली की नंतर ती कमी विभक्त व्हावी. म्हणून म्हटलंय आत्मबोधयुक्त शब्द आहे. युक्त, युक्त म्हणजे जोडण्या जाणे. आत्म्याला प्राण मन बुद्धीनी जोडल्या जाणे, पुन्हा विभक्त न होणे, खाली कमी येणे, त्यालाच समाधी अवस्था म्हटलंय. ध्यान योगाच्या पुढची पायरी समाधी बोध अवस्था म्हणजे आत्मबोधयुक्तपणा. प्राण मन बुद्धी आत्म्यामध्ये सद्गुरु कृपेने आणि साधनेच्या सामर्थ्याने स्वतःच्या भक्तियुक्त अंतःकरणाने आत्मसागरामध्ये ही ट्रेन रिचवल्या जाते आणि पुन्हा विभक्त होत नाही, त्याला भक्त म्हणतात. जो विभक्त नाही तो भक्त. कोणापासून विभक्त नाही? आत्म्यापासून जो विभक्त होत नाही तो भक्त. आणि म्हणून आत्म्यामध्ये एकदा स्थिर झाल्यानंतर विभक्त न होण्याकरिता बुद्धियोग आणि भक्तियोगाची जोड लागते. जो आत्मबोधयुक्त होवोनी असे सतत, शब्द सतत आहे. नॉर्मल माणसाला अभ्यास नाही, हठयोगी अष्टांग योगी करू शकत नाही. फार झालं प्राण आत घालतील पण बाहेर पटकन येईल, बाहेर पटकन येईल. आणि आत्मबोधयुक्त स्थिती सतत असली पाहिजे म्हणतात. सतत म्हणजे अखंड 24 तास. म्हणजे काय करावं लागेल? व्यवहार करत असताना देखील आत्मबोधयुक्त स्थिती पाहिजे. ठीक आहे, तुम्ही साधनेला बसला, तुमची बुद्धियोगाची स्टेज असेल, गुरु सामर्थ्य आणि स्वतःची तपश्चर्येचं असे काही साधना उंच गेलेली असेल, तुम्हाला आत्मबोधयुक्त स्थिती येईल. पण व्यवहारात खाली जरी प्राण वाहिला, खाली विषयात जरी मन आलं, तरी एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात त्याचा असला पाहिजे. फार सुंदर उदाहरण. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात, म्हणजे एक पाय व्यवहारात आणि एक पाय अध्यात्मात. बाहेर विषय पाहतोय, विषयात रमतोय, रमताना दिसतोय, पण आत्मबोधयुक्त स्थितीत असतो. याचं वर्णन तुकारामांनी केलंय. मला वाटतं ज्ञानेशांचा अभंग आहे. घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापासी. घार हिंडते आकाशी, चारा आणण्याकरिता घार आकाशात हिंडते, फिरते, चारा पाहते, उंच जाते, पण लक्ष सदोदित 24 तास आपल्या घरट्यामधील पिलाकडे असतं. लक्षात घ्या. आई देखील पाळण्यात ज्यावेळेस मूल असतं ना, ती चहा करत असली, ती पाणी भरत असली, ती कोणाला बोलत असली, एक लक्ष इकडे असतं आणि एक लक्ष त्या पोराकडे असतं. किंबहुना पाहत जरी व्यवहार असली, व्यवहारामध्ये ती वावरत असली, काम करत असली, तरी तिचं चित्त लक्ष सगळं पोरांकडे असतं. आवाज खुटकून आला तरी. याला म्हणतात सततयुक्त. 24 तास व्यवहार करत असताना याला भोगून ब्रह्मचारी म्हणतात. आणि म्हणून आपण काही युक्त्या दिलेल्या आहेत. त्या युक्त्या आता सांगत नाही, तुम्हालाही माहिती आहे. हळूहळू जसं येईल तसं सांगेल. पण सतत जे असे युक्त असतात, सगळं चित्त
चित्त परमेश्वराकडे असतं, संपलं. लोकांना मन व्यवहारात दिसतं, पण चित्त कुठे असतं? जसं काही लोक इथे आलेले आहेत, पण चित्त अजून दुसरीकडे असू शकतं. फिजिकली दे आर प्रेझेंट हिअर, बट मेंटली दे आर ॲबसेंट. तर इथे मेंटल सगळं प्रभूला देऊन टाकायचं, फिजिकली कुठेही जा. किंबहुना अजून थोडंसं पुढे बोलू, आपण प्रतिमा प्रयोग दिलाय. व्यवहारात माणसाला भेटतानाही त्याला प्रभू समजा आपण म्हटलंय. जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत, हा अभ्यास दिलाय आपण. बाहेरही परमात्मा पहा, प्रत्येक वस्तूमध्ये पहा, प्रत्येक पदार्थामध्ये परमात्मा पहा, प्रत्येक विषयांमध्ये परमात्मा पहा. म्हणून प्रत्येक वस्तू, प्रत्येक विषय, प्रत्येक व्यक्ती प्रभूमय. आणि मी हे सगळं प्रभूसाठी करतोय. म्हणजे बाहेरही प्रभू, आतही प्रभू. आत घागर, बाहेर पाणी, पाण्याला पाणी बांधून आहे. नाथाच्या घरची उलटी खून. एकनाथांचं भारूड आहे. हे सगळं बाहेर जे आहे तेच आत आहे. आत आहे ते बाहेर आहे. सगळं जग चैतन्यमय, संसार हा प्रभूमय आहे, विषयमय नाही आहे, प्रभूमय आहे. आणि म्हणून असं बाहेर वागताना असा भाव असावा, म्हणून आपले प्रयोग आहेत खूप. आणि आत व्यवहारात असतानाही साधनामय समाधी अवस्थेतनं व्यवहार होतो आणि सतत युक्त असतो. खाताना युक्त, पिताना युक्त, चालताना सगळ्या गोष्टीत तो प्रभूमय असतो. प्रभूकडेच त्याचं लक्ष असतं. परवानगी मागून अर्पण करेपर्यंत सगळ्या गोष्टी प्रभूमय. याला म्हणतात सतत युक्त. म्हणजे रात्रंदिवस तुम्ही साधनेमध्ये बसावा असं नाही. अरे व्यवहार साधनामय करावा, याला म्हणतात सतत युक्त. जो आत्मबोध युक्त होवोनी असे सतत, जो माते हृदया आत विसंबेना. इथे तुकारामांचं जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. जो माते मला हृदया आत विसंबेना. अखंड मला तो विसरतच नाही. म्हणून एक एक सेकंदामध्ये देखील प्रभूला विसरू नका. कुठल्या न कुठल्या प्रयोगामध्ये इन्व्हॉल्व व्हा. नाही स्टेज आपल्याला बुद्धियोगाची, तर प्रयोगांची स्टेज. बुद्धियोग झाल्यानंतर तर ॲटोमॅटिकच सगळं प्रभूमय होतं, त्याला गरज राहत नाही. सतत प्राण ऊर्ध्व वाहतो आणि अखंड अखंड जयाला देवाचा शेजार. अखंड शेजार होतो बुद्धियोगामध्ये. त्याला काय चिंता आहे. साठविला राहे हृदय संपुटी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. साठविला राहे हृदय संपुटी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. बाहेरही परमात्मा, आतही परमात्मा, ही ज्याची भावना झाली त्याला बुद्धियोग म्हणतात. आणि बुद्धियोगाची स्टेज. अलीकडे तुम्ही जे प्रतिमा प्रयोग करता, ही बुद्धियोग मिळण्यापूर्वीची अवस्था आहे. आणि याला भक्तीची जोड आवश्यक आहे. केवळ सिद्ध ज्ञान योगी गुरूंच्या पूर्ण कृपेने आत्मबोध युक्त होऊन सदा माझ्यात बुडालेला असतो. तो निरंतर उपादेय हृदयात मला पाहतो, निरंतर पाहतो. आपल्याला वाटतं भगवान गोपाल कृष्ण 11 वर्ष 3 महिने गोकुळात राहिले. ओनली ONLY.
त्यानंतर मथुरेला राहिले. 17 वेळेस जरासंधाने स्वाऱ्या केल्या. मथुरात अनेक वर्ष होते. पण ह्या गोपिका दे हॅव नॉट टर्न टू मथुरा टू सी द प्रभू. गेल्या नाहीत भगवान कृष्णाला पाहण्याकरता. द्वारकेलाही कधी फेरफटका मारला नाही. का? अखंड जवळच होता. साठविला आहे हृदय संपुटी. अरे ज्या प्रभूंच्या हृदयामध्ये गोपिकांचा निवास होता, त्या गोपिकांना गरज काय? लक्षात घ्या. आपण शोधत फिरतो. काशीला पाहू, मथुरेला असेल कदाचित, तिरुपतीला असेल, नाही तर बद्रीनारायणाला असेल आपला प्रभू. आपला प्रभू आपल्या जवळ लाईचे. कुठे शोधिशी रामेश्वरान, कुठे शोधिशी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. आपण शोधतोय. प्रभू आपल्या जवळ. गोपिका जवळ जर रात्रंदिवस 24 तास प्रभूमय गोपिका होत्या, बाहेरही प्रभू असेल, आतही असेल, गोपिकांना बोलला नसेल का? अखंड जयांना देहाचा शेजार, देवाचा शेजार. त्यांना गरज काय जाण्याची? तुम्हाला सातत्याने माऊलींचं दर्शन होत असेल, तुम्ही म्हणाल त्यावेळेस होत असेल, तुम्हाला सद्गुरूंचं दर्शन होत असेल, तुम्हाला एखाद्या देवांचं दर्शन होत असेल, काय गरज आहे कुठे जायची? आणि जात असाल तर विश्वास नाहीये, जाऊ नये असं नाही, पण हृदयातील भगवंताला उपाशी ठेवू नका आणि तिथे 56 भोग लावू नका. खरा हृदयात भगवंत. तो अभ्यास आहे. बाह्य चेतनेतून नाही, जडातून सूक्ष्मात जाणे, सूक्ष्मातून सेंद्रियात जाणे, सेंद्रियातून निरेंद्रियात जाणे आणि निरेंद्रियातून अतेंद्रियात जाणे, हा अभ्यास आहे. जडमूर्तीतून सूक्ष्मात जाणे. आपण दुसरा अभ्यासच घेत नाही. जड टू जड. मरेपर्यंत जडच भगवान असतो आपला. तो चेतनच होत नाही. बेकंबी या 3 एक 3 आपल्याला माहीतच नाही. मरेपर्यंत बेकंबी या, बाकी काही नाही. त्याच्या स्टेजेस आहेत, अभ्यास आहे, चूक नाही, पण स्टेजेसमधून जावं लागतं. आणि जर तुम्ही गेला असाल, फक्त जायचं. का जायचं तीर्थाला? साधक अवस्थेतही जायचं, साधक पूर्वीच्या अवस्थेत जायचं आणि सिद्ध झाल्यानंतर जायचं. भगवान ज्ञानेशांनी आणि नामदेवानी देखील सिद्ध झाल्यानंतर तीर्थयात्रा केली. तीर्थयात्रा नंतर सिद्ध अवस्थेत करायची असते, तीर्थाला पवित्र करण्याकरिता. तीर्थाकडून काही घ्यायचं नाही. गंगेला पवित्र करण्याकरिता, गंगा तुम्हाला पवित्र नाही करू शकत, ते तीर्थंकर आहेत. जैनांनी जो शब्द वापरलाय अप्रोप्रिएट आहे. चालते बोलते तीर्थराज आहेत ते. आता सगळे जैन सध्या तिकडेच वळलेत ती गोष्ट वेगळी. चालते बोलते तीर्थंकर नाहीत म्हणून वळलेत आज कोणी. जयाचे नाव तीर्थ रावो. अरे त्या संताला काही नाव द्यायचं असेल तर तीर्थांचा राजाच नाव द्या. ज्ञानेश्वर म्हणतात, दर्शने प्रशस्तीची ठावो, जयाचे संगे ब्रह्मभावो भ्रांतासही. अरे सहजपणे ब्रह्म साक्षात्कार देऊ शकतात, परब्रह्म अवस्था दुसऱ्याला देऊ शकतात, ते चालते बोलते तीर्थराज. हे तीर्थ तुम्हाला थोडं पवित्र करतील. अरे हे तर ब्रह्मरूप करतील.
ती गंगा पवित्र करेल, पण यांची चेतन गंगा तुम्हाला मोक्षदायी ठरेल. गंगेला पवित्र करण्याकरिता आणि तीर्थांना पवित्र करण्याकरिता हे जात असतात. तीर्थे त्यांची इच्छा करीती सर्व काळ, व्हावया निर्मळ तया लागी. तुकाराम म्हणतात, तीर्थे त्यांची इच्छा करीती सर्व काळ. तीर्थे इच्छा करतात, अरे घाण लोक येऊन दर्शन करून आपली घाण किरण सोडून चाललेले आहेत, संतांनी यावं आणि आपल्या अल्फा किरण आमच्याकडे टाकावीत आणि आम्हाला पवित्र करावं. व्हावया निर्मळ तया लागी. त्यांना निर्मळ व्हायचं असतं. गंगेने देखील मागितलं होतं भगवान शंभूला, मी इतकी पवित्र आहे, आणि बाहेर आल्यानंतर प्रभू हे घाण घाण लोक संडास छाप सगळी घाण माझ्यात टाकतील, मी पवित्र केव्हा होईल. त्याच प्रभूंनी सांगितलं, ज्यावेळेस सिद्ध पुरुष स्नानाला येतील आणि त्यांचे चरण ज्यावेळेस तुमच्या पाण्यामध्ये जाईल, तुझ्या गंगे पवित्र होशील. म्हणून तीर्थंकर, म्हणून तीर्थराव. साधकांनी जायचं आपलं तेज तपासण्याकरता, की तीर्थांमध्ये किती सत्पुरुषांनी साधना केली आणि किती किरण आहेत तपासण्याकरता. पण जे तुम्हाला तुमच्या गुरुनं दिलंय साधना आणि तुमची गती झाली, त्याच्यापेक्षा तीर्थ जास्त देऊ शकत नाही. दाखवू शकेल तुम्हाला, देऊ शकत नाही. गुरुच्या पलीकडे कोणीही देत नाही, इवन प्रभूही देत नाही, नाही देत. प्रभूला मागितलं तरी तो देत नाही. तर हा तीर्थभाव, तीर्थराज आणि साधकांनी जायचं टेस्ट घेण्याकरिता, आपली आणि तीर्थांची किती पवित्रता आहे पाहण्याकरिता. आणि साधक नाहीये, कुंडलिनी जागृत नाही, सिद्ध पुरुष नाही, त्यांनी का जावं? भक्ती ठेवून जावं, की कुठेतरी सिद्धांचा सहवास या तीर्थांना आला असेल, कुठल्या तरी सिद्धांच्या तपश्चर्या इथे असतील, भक्तिभावाने जावं, भजन करावं, काही दिवस राहावं आणि प्रभूला आळवावं. वृंदावनात गेल्यानंतर त्या लीला आठवाव्यात, असा भक्तिभावांचा हा विषय आहे. पण माणसं जातात डोकं आपटतात की निघाले, काय मिळणार आहे? भावही नाही, भक्ती नाही. आणि राहिले साहिले पंडे मिळू देत नाहीत ती भक्ती. थोडाफार असेल भाव तर त्या पंड्यांना त्या याला पाहिल्यानंतर आपला सपसेल नास्तिकवादाकडे जातो माणूस. पुजाऱ्यांकडे पाहिल्यानंतर. म्हणून हृदया आत प्रभू ज्यावेळेस हृदया आत येतो, तो आत्मबोधयुक्त बुद्धियोगामध्ये हे सगळं घडतं. हे श्री गुरूंनी बुद्धियोग दिल्यानंतर घडतं. साधनेच्या अत्युच्चम अवस्थेमध्ये हे घडतं आणि नंतर तो निरंतर विसंबत नाही. आठवण राहते, आठवण राहते. प्रभू अखंड जरी दिसत नसेल तर आठवण सतत असते. हे पहा, म्हणून जप अलीकडचा विषय आहे, आठवण शेवटचा विषय. गायत्री मंत्राचा जप आणि गायत्री मातेची आठवण एकच वस्तू नाही. जप फार अलीकडे. आपल्या घरची व्यक्ती वारली, आपण काय करतो? जप करतो. आमचे गोविंदराव वारले, आमचे गोविंदराव वारले, आमचे गोविंदराव. आठवण, आठवणीला महत्व आहे. हळूहळू शब्द संपले, आठवण राहते. सतत आठवण राहणे ही भक्ती आहे. जप करणे अलीकडची स्टेज. आठवण राहण्याकरिता जप चालू आहे. आठवण राहण्याकरिता जप फार अलीकडली स्टेज. सतत आठवण, आणि सतत आठवण जर अखंडपणे राहायची असेल तर बुद्धियोगच मिळाला पाहिजे, नाही तर प्रतिमा प्रयोग अखंड चांगला जुळला पाहिजे. हे खरं आहे.
कधी बुडवावं असं वाटणार नाही बरं. ज्ञानेश्वरी काही झालं तरी नाही. आणि कधी साधना बुडवावीशी वाटणार नाही, काही झालं तरी. का बुडवावीशी वाटते? का यावंसं वाटत नाही? कारण आम्हाला सतत आठवण नाही. असं म्हणतात, गंगाखेडमध्ये मोतीराम महाराज एक सिद्ध पुरुष होऊन गेले. त्या काळातली घटना आहे. म्हणतात की दोन एका खेड्यातले भाऊ 50-60 वर्षापासून अखंड पंढरीची वारी करत असत. त्या काळात दिंडी पायी जात होते लोक. एक लग्न होतं म्हणून भाऊ जरा दिंडीत आला नाही, मी नंतर येतो म्हणून सांगितलं, सख्खा भाऊ. आणि योगायोगानं तो त्या दिवशी आला नाही. गंगाखेडच्याच फडातली गोष्ट आहे, वारकरी संप्रदायाच्या. आणि वारीला ज्या दिवशी तो आला नाही, भावाला समजलं, भाऊ म्हणाला वारीला आला नाही याचा अर्थ तो मेला. संपलं. त्या काळात फारशी पद्धती नव्हती, फोन नव्हते, काही नव्हते. तो मेला म्हणले, असं होऊच शकत नाही, तो नाही येणार. आणि ज्यावेळेस घरी आले तर समजलं तो खरंच वारला होता. मृत्यू हीच विश्रांती, याला म्हणतात सतत आठवण. आपण तर केव्हाही हॉल्टिंग घेतो, केव्हाही हॉल्टिंग. मांजराला 2 पिल्ले झाले, हॉल्ट. सतत आठवण त्याला म्हणते, अखंड. जो आत्मबोधयुक्त होवोणी असे सतत, जो माते हृदया आत विसंबेना, तो मला कधीच विसरणार नाही, त्याला म्हणतात भक्त, त्याला म्हणतात स्थितप्रज्ञ. हे लक्षण आहे. आपल्याला टॅली करा, कितीदा आठवण होते. प्रयोगच आठवत नाही तर भगवान कधी आठवेल? चरवंतर पण नाही, मधून मधून जुळतं. अपान रक्षण नाही, तेही जुळत नाही. परवानगी मागणे, अर्पण करणे, आजकाल 2-3 दिवसात एकदा आठवायले. प्रतिमा प्रयोग तो गायबच झाला. साधना सध्या वेळच मिळाला नाही, तरी आपण प्रभूचे भक्त आहेत. काय डिक्लेरेशन आहे. एरवी बाह्य विषय तरी नाही, परिमाणसी होईल जरी काही, तरी साध्यंतची पायी संसार असे. एरवी बाह्य विषय तरी नाही. तसे पाहिले तर इंद्रिये म्हणजेच रक्त निर्विषय झाल्यावर बाह्यात्कारे विषय नसतात, परंतु रसरक्तद्वारे पोषण पावलेल्या मनात लेश मात्र जरी कोणत्याही वासनेचे स्फुरण शिल्लक राहिले, तर त्याला आरंभापासून शेवटापर्यंत सर्व संसार भोगावा लागतो. ब्रह्मभावनेचे विचार देखील बाधक होतात असे समज. एरवी बाह्य विषय तरी नाही. साधकांची अवस्था वर्णन केली, साध्या माणसांची नाही. कुंडलिनी जागृत झालेली नाही, सिद्ध पुरुष मिळालेला नाही, त्या लोकांचं नाही. ही त्यांची अवस्था. ज्यांना कर्मयोग मिळालाय, कदाचित राजर्षी योगामध्ये ज्यांची एंट्री झाली, ज्यांना शक्तिपात झालाय गुरुकडून, त्या क्वालिटीतल्या साधकांची. एरवी आणि जे काही प्रयोग करतात, एरवी बाह्य विषय तरी नाही म्हणजे काय? कंप्लीट राजर्षी योग मिळालेला आहे, बुद्धियोगात तुमची एंट्री झालेली आहे. साधनेत बसल्यानंतर कुठलाही विषय आठवत नाही, मान्य केलंय. इतकी स्टेज कदाचित तुमची जरी आली असेल तरी. किंवा ज्ञानेश्वरीला आल्यावर आम्हाला आता काही आठवत नाही, आणि घरी कधीच आम्ही थांबत नाही. शिबिर कधी आम्ही बुडवत नाही, साधना कधी आम्ही टळू देत नाही. असं असेल
एरवी बाह्य विषय तरी नाही. परमात्म्यासाठी पूर्ण वेळ काढलेला आहे परमार्थिक विषयांकरता, आणि बाह्य विषय तुम्ही जरी सोडून दिलेले असतील तरीही, पण परिमाणसी होईल जरी काही, पण मनामध्ये मात्र काही वासना थोड्या जरी शिल्लक राहिल्या. कोणत्या वासना? साधनेला आले, नाही घरी गुलाबजामुन खाऊन आलो असतो तर, एक पिक्चर होता चांगला पाहायचा गेला बरं तर, मनामधली वासना शिल्लक राहिली. हां, पिक्चर तुम्ही पाहत नाही ते मान्य आहे, गुलाबजामुन तुम्ही सोडून आलेले हेही मान्य आहे, जावई घरी आला तरी तुम्ही सोडून आले हेही मान्य आहे, मुलगी असेल तरी तुम्ही सोडून आला हेही मान्य आहे, त्यांना नाराज केलं हेही मान्य आहे, पण इथे आल्यानंतर त्यांना नाराज केलं हा भाव शिल्लक असेल, नाही चूक झाला का बरोबर हो, असा भाव जरी शिल्लक असेल तरी, परिमाणसी होईल जरी काही, तरी साध्यंतची पाही संसार असे. थोडी जरी वासना शिल्लक राहिली विषयांची, जसं त्या राजा भरताला झालं होतं. हा सम्राट भरत ऋषभदेवांचा पुत्र ज्यावेळेस वनात जातो आणि एका हरणाच्या पिलामध्ये साधना करत असताना त्याचा जीव अडकतो. स्वतःचा मृत्यू आलेला आहे आणि समाधी घ्यायची, अशा वेळेस हरणाच्या पिल्याचं कसं होईल एवढाच जीव अडकतो. त्याच्यामुळे पुन्हा एकदा जन्म घ्यावा लागतो. हरणाचा जन्म झाला आणि नंतर पुन्हा ते हरिण मेलं आणि त्याच्यानंतर हा जड भरत झाला. मग मौनच धारण केलं, कोणामध्येच अडकायचं नाही. मनात अशी थोडी वासना शिल्लक राहिली, मी मेडिकल झालो असतो तर, मी डॉक्टर झालो असतो तर, मी काश्मीरला गेलो असतो तर, मी डेहराडूनला गेलो असतो तर, मी असं केलं असतं तर, असं व्हायला हवं होतं तर, हे जर थोडी शिल्लक राहिले, वासना किंचित शिल्लक राहिली, तुम्ही किती उंच गेले तरी संसारात आहात, तुम्हाला संसार भोगावा लागेल, पुन्हा जन्म तुम्हाला घ्यावा लागेल. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, काही शिल्लक राहता कामा नये. आपलं तर सगळं शिल्लक राहत. प्रायोरिटी कशाला देणार तुम्ही? म्हणजे मनामध्ये देखील विषय आणि वासनेच्या थोडाही कामनेचा मळ ठेवताच कामा नये. एका सेकंदात आपण झालं पाहिजे. बसायचं साधनेला, काय व्हायचं होईल, बसून गेले. सांगितलं होतं एक उदाहरण, चोखा मेळा हा संत चांभार जातीचा आहे, लक्षात घ्या. हा चोखा मेळा काय अवस्था होती, पण पंढरपूरची वारी कधी चुकली नाही आणि कधी चुकवायची नाही हा नियम. बायको डिलिव्हरीला त्या स्टेजमध्ये आहे, दवाखाने नाहीत आणि गरिबांच्या इथे कोणी येत नाही डिलिव्हरी करायला. पंढरीची वारी आलेली आहे, काय करावं? बायकोला म्हणलं मी जातो वारीला, आणि त्यावेळेसच्या बायकाही तशाच होत्या, जा जा काय व्हायचं होईल, पण वंशला पाठवून द्या. वंश म्हणजे वंश मोर नाही, नणंद, नंदेला पाठवून द्या. ताई साहेब, ती एका गावामध्ये दिलेली होती, तिला तुम्ही पाठवून द्या आणि माझी डिलिव्हरी होऊन जाईल, तुम्हीच जा, चिंता करू नका माझी. कारण ती पण प्रभुमयच होती.
आपण म्हणतो तुम्हाला लाज वाटत नाही का मी इथं पडली. आताची ती बाई नव्हती. त्यानंतर ही गेले, इतके रमले, ते गाव निघून गेलं तरी यांना पता नाही. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहा ते सांभाळी. ब्रह्मानंदी टाळी लागलेली. आत प्रभू, बाहेर प्रभू, भजनात प्रभू, नृत्यात प्रभू, याच्यात प्रभू, आठवच नाही. याला म्हणतात सतत आठवण प्रभूची. आणि ज्यांच्या हृदयात विषयांची आठवण नाही आणि प्रभूची अखंड आठवण आहे, त्याला मात्र प्रभू आठवण ठेवतो त्याची. पंढरपूरला गेले, तिथून परत येताना गावच्या सीमेवर आठवण झाली, अगोदर नाही. बाबा बायको डिलिव्हरीला होती, काय झालं कोणाला माहिती. चोर पावलांनी एंट्री घेतली, काय झालं असेल भयानक. पाहते तर छान मूल आहे आणि ती म्हणते वा 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 छान झालं आले. आता हिला वाटलं कोणी तर दिसत नाही, आणि कोणी तुझी डिलिव्हरी केली. म्हणजे तुम्हीच ती पाठवली होती वंश. म्हणजे कोणती वंश मी पाठवली. काय एक्सपर्ट वंश झाल्यात म्हणले आपल्या. 1 महिनाभर माझ्या जवळ होत्या, माझी डिलिव्हरी केली. आणि मी म्हणालो तुम्ही दुसऱ्या दिवशी येणार आहे तर आता थांबा तुम्ही, आज येण्याची वेळ झाली. त्यामुळे मला वेळ नाही, आता मी गेलंच पाहिजे. थांबल्या नाही तर निघून गेल्या म्हणले. मला तेच वाईट वाटायला आणि काही कमी पडू दिलं नाही. हे म्हणले मी कोणालाच पाठविलं नाही आणि रडायला लागले. अरे प्रभू द्वारकाधीश धावला आणि त्याने डिलिव्हरी केली. ज्याच्या हृदयामध्ये अखंड प्रभू असतो त्याचा संसार प्रभू पाहतो. आणि आपला विश्वास नव्हतो म्हणून प्रभूला पाहू देत नाही, आपणच पाहतो डायरेक्ट. आय विल सी. आणि प्रभूला म्हणतो तुम्हाला समजत नाही का आमचं असं असं करावं. मी साधनेला गेले होते, इकडे स्वयंपाक करून ठेवायचं होता. याने सांगितलं असतं तर प्रभू आले नसते. हा विसरून गेला म्हणून प्रभूला आठवण झाली. संसार विसरावा लागतो तेव्हा प्रभू आठवण ठेवतो. आणि तुमच्या आठवणी संसार असेल तर प्रभू तुमच्या भाग्यावर सोडतो. एरवी बाह्य विषय तरी नाही, परिमाणसी होईल जरी काही, तरी सायंतची पायी संसारासे. अरे थोडा जरी कामना शिल्लक राहिली तरी उंच तुम्ही किती जा, खाली पडले म्हणून समजा आणि संसारातच तुम्ही आहात असं समजा. थोडी वासना जरी शिल्लक असेल तरी. जैसा का विषयाचा लेश, त्याला सिद्ध पुरुष म्हणत नाही. सिद्ध पुरुष म्हणजे कामनेचा देखील नको. जैसा का विषयाचा लेश, घेतलिया होय बहुवस, मग निभ्रांत करी नाश जीविताशी. जसे लेश मात्र का विष असे ना, ते घेतल्यावर तात्काळ रक्तातून शरीरभर पसरते आणि मग निसंशय प्राणाचा नाश करते. उदाहरण दिलं, कॅन्सर झाला तर थोडाही स्प्रेड झाला, थोडा झाला स्प्रेड झाला तर माणूस मरतो की नाही. थोडे विष असेल तरी ते सगळं रक्तात पसरल्यानंतर जीवच घेतं. त्याप्रमाणे कामना हे विष आहे. थोडा जरी शिल्लक राहिलं तर तुमचा आध्यात्मिक जीव घेतला म्हणून समजा. पहा, संसारात राहा, फक्त कामना ठेवू नका, वासना ठेवू नका, इच्छा ठेवू नका, आसक्ती ठेवू नका. ते विष आहे की तुम्हाला खाली पाडलं म्हणून समजा, किती तुम्ही उंच जा. तैसी विषयांची शंका, मणी वसती देखा, घात करी अशेखा विवेक जाता. त्याप्रमाणे ही विषय वासना सहज सात्विक विषयांचे सूक्ष्म संशय, त्यामुळे कंपन स्पंदन जरी मनात राहिले तरी ते संपूर्ण विवेकाचा घात करतात. मनबुद्धीतील विषय वासनेची लेश गोडी, विवेक समूहाची होडी
पालथी करते ते विज्ञानिक गुण समजले पाहिजे. तैसी विषयांची शंका मणी वसती देखा. थोडी जरी विषयांची शंका मनात जरी राहिली तरी घात करते तुमचा. किती निर्विषय व्हावं लागेल सांगा, किती आसक्ती रहित व्हावं लागेल. संसार करू नका म्हटलेलं नाही, संसार करा पण आसक्ती नको, विषयासक्ती नको, कामनासक्ती नको, डिमांड नको, काही नको. नाटक म्हणून करा, अंगात भिनून घेऊ नका. हे गुढ समजलं पाहिजे. आध्यात्मिक विषयात देखील थोडीही शिल्लक राहिली तरी घात होतो. शेखर आणि मी फार काळजी घ्यायलो. सगळ्यात जास्त आपले बॉस शेखर जास्त काळजी घेतात. आपले श्री गुरु बाप्पासाहेबांची एक वासना शिल्लक होती, की विश्व स्वधर्म सूर्य पाहो, काही अंशी का होईना पण थोडं पाहायला मिळावं. आणि दुःख वाटत होतं, ही पोरं तयार होत नाहीत, हे तयार होत नाही. ही देखील वासना होती हे त्यांनाही समजत होतं. आणि आम्हाला म्हणत होते, एखाद्या वेळेस ही वासना मला जन्म घ्यायला लावी, ही नको. पैसा खूप असला ना आणि ज्यावेळेस पोरग उधळताना दिसतं, आपण मिळवलेली घामानी संपत्ती पोरग उधळताना दिसतं, त्यावेळेस म्हाताऱ्याला फार वाईट वाटतं, बापाला फार वाईट वाटतं. आसक्ती. आध्यात्मिक उधळण जरी साधक करीत असेल, सद्गुरूंनी दिलेल्या सामर्थ्याची आणि त्यांनी वाढवलेल्या संपत्तीची, त्याचं जरी वाईट वाटलं, ते वाईट वाटणं देखील शेखरनी मला राजीनामा द्यायला सांगितला म्हणून 3 वर्षापैकी 1 वर्ष संपायलंय. ह्या रामनवमीला 1 वर्ष माझं संपेल, अजून 2 वर्ष शिल्लक राहतात. सांगताना एक वाक्य उच्चारलं त्याने, आपण उभा केलेला डोलारा एखाद्या वेळेस डगमगला, आपल्याला वाईट वाटू शकतं, हे देखील ऑब्स्टॅकल आहे. हा देखील अडथळा आहे साधना मार्गातला आणि खाली कोसळण्याचा. कशात आसक्ती नको. लक्षात घ्या किती बारकाव आहे. मला मोक्ष मिळाला पाहिजे, मी पुढे गेलो पाहिजे, ही देखील माझं म्हणणं ही आसक्ती आहे. आम्हाला तुम्ही पुढे काय देणार? कधी कधी साधक फोनवर विचारतात, पुढे 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 काय? मीच मागे आहे, तुम्ही सगळे पुढे आहेत. काय पुढे? पुढे काय असतं? अरे आहे तेच साधन करा, फक्त सांगा काय पुढे, कशाला मागता? निवेदन करणं एवढंच हातात, साधना खूप करणं हातात. केलं की लगेच त्याचे पुढे आम्ही इतकं केलं ना. ती जिज्ञासा वेगळी असते, मागणं वेगळं असतं, ताकद लागते जिज्ञासा प्रकट करायला. ही शिल्लक जरी राहिली तर माणूस खाली कोसळतो. आता जो साधक मागत असेल मला पुढे काय,
पुढे काहीतरी द्या. त्याचा अर्थ काय आहे? त्याच्यात समाधान नाही. एक नाही त्याच्या मागे धावतोय, कामनेचा वारा सुरू झाला, माणूस कोसळला. म्हणून साधनेवर लक्ष नाही, कारण आहे ते तुम्ही केलेलं आहे, नाही ते पाहिजे, आणि मग आहे त्याच्यात मग लक्ष लागत नाही. संपलं की नाही? स्टेज पहा काय होते आपली. आणि म्हणून तैसी विषयाची शंका, मणी वसती देखा, घात करिया शेखा, विवेक जाता, विवेकच नष्ट होतो. प्राण मन बुद्धी आणि अहंकारामधून आत्म्याशी रत झाल्यानंतर जी जाण निर्माण होते आत्मभावाची, आत्मा दिसण्याची, आत्मा जाणण्याची, ती जाण म्हणजे विवेक. तो नष्ट होतो आणि पुन्हा माणूस खाली कोसळतो. भक्त प्रल्हाद राज्याभिषेक झाला, काही मागितलं नाही. आणि नरसिंह स्वतः सारखं म्हणतायत, भगवान प्रल्हादा काहीतरी माग रे, काहीतरी माग रे. शेवटी म्हणतात, मला कधीही मागण्याची इच्छाच होऊ नये प्रभू, एवढंच कर. आयुष्य पुढे खूप जाणार आहे, काहीतरी मागावंसं वाटेल रे, लेश भरही मला शिल्लक राहू नको. खरं सांगू का, भक्त प्रल्हाद हा भक्तांचा आदर्श आहे, भक्तांचा आदर्श. भक्त कसा असावा? हनुमान आणि प्रल्हाद आदर्श आहेत. मला वरदान द्यायचं का तुला? मग हेच दे की मी काहीच मागू नये आयुष्यात. दुसरा अर्थ काय होतो? मागण्यासारखी स्थितीच येऊ देऊ नको, असा होत नाही का? मी काही मागावा अशी स्थिती इनडायरेक्टली झालं ते. पण मला काही मागू वाटू नये प्रभू, तू जवळ व्हावा. तो भाग नाही सांगत त्यांनी काय मागितलं. पण भक्त प्रल्हाद राज्याभिषेक झाला आणि हिरणाक्ष याचा मुलगा, त्याचा वध झाला. अंधकासूर यांनी तप केलं, आंधळा होता, ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं, डोळे आले आणि राज्य मागून घेतले सगळे. पहिला हल्ला केला त्यांनी प्रल्हादावर. प्रल्हाद मला युद्ध नाही करायचं, तूच राजा हो. एका क्षणात राज्य सोडलं प्रल्हाद. पुढे मिळालं ती गोष्ट पुन्हा वेगळी. एक क्षण लागला नाही, मुक्त झालो म्हणला. चले हे गंगा तीर, चले म्हण गंगा जमुना तीर. एका क्षणात, लवलेश नाही, एका क्षणात निघाला. फक्त त्याला वॉर्निंग दिली, बाबा रे चांगलं तरी राज्य कर, बस मला नकोयची, मला इच्छाच नाही. म्हणून भक्तांचा आदर्श आहे तो. 1000 वर्ष प्रल्हादाचं राज्य आहे, थोडं नाही. 1000 वर्षापर्यंत प्रल्हादांनी राज्य केलेलं आहे. त्या काळात शरीर होती बरं का तेवढी. म्हणून आताच्या लोकांना ते खोटं वाटतंय. मग त्याच्यात ते हे पाहत बसतात, 1000 वर्ष, 2 शून्य बुडवा, 10 वर्ष. नाही ते 100 वर्ष. आणि यांची मारामार जगायची. तो कसा जगला? बासष्ट श्लोक, भगवद्गीतेचा 2रा अध्याय 62वा श्लोक. ध्यायतो विषयान् पुंसा संगस्तेषुपजायते, संगात् संजायते कामा,
कामात् क्रोधो विजायते ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. विषयांचे ध्यान करणारे पुरुषांची त्या विषयांच्या ठिकाणी प्रीती उपजते. प्रीती किंवा आसक्तीमुळे त्या विषयांविषयी मनात इच्छा उत्पन्न होते. त्या इच्छेपासून शरीरातील रक्तात क्षोभ होतो. नंतर तो क्षोभ तीव्र झाला म्हणजे क्रोध येतो. क्रोधापासून भ्रंश होतो आणि भ्रमामुळे स्मृतिभ्रंश होतो. विस्मरणामुळे बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धिनाशामुळे साधक पुरुषार्थाला योग्य राहत नाही, पारमार्थ होत नाही. फार महत्त्वाचे ओव्या आहेत भगवद्गीतेमधल्या. समगीत ह्या 2 श्लोकावरचं. विषयांचे करी ध्यान तेथे संग उपजण संगातून काम जन्मे त्याचे पोटी क्रोध नेमे क्रोधातून मोह जडे मोहे स्मृतिभ्रम घडे स्मृतिलोपे बुद्धिनाश फल त्याचे आत्मनाश ऋषी बुद्धी योगी स्फुरण आणि जन्म जरा मरण. माऊलींच्या ओव्या. जरी हृदयी विषय स्मृती तरी निसंग ही अपजे संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची जरी हृदयी विषय स्मृती. पहा, जरी हृदयी विषय स्मृती तरी निसंग ही आपजे संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. पूर्ण सायकॉलॉजी आहे. या 2 श्लोकामध्ये मानसशास्त्र उभं केलंय. उपादेय हृदयात किंचित जरी विषयांची आठवण झाली तरी असंगासही वासना प्रवास सुरू होतो. तो त्या विषयास शिवतो आणि परतून शक्तीमधून तो पदार्थ मिळवण्यासाठी तशा प्रकारच्या भावमूर्ती उत्पन्न करीतो. अनर्थाचे मूळ इथेच आहे. गती व स्थिती देणारे हे स्थान आहे. पहा पुन्हा. उपादेय हृदयात किंचित जरी विषयाची आठवण झाली तरी असंगासही वासना प्रवास सुरू होतो. तो त्या विषयास शिवतो आणि परतून शक्तीमधून तो पदार्थ मिळविण्यासाठी तशा प्रकारच्या भावमूर्ती उत्पन्न करीतो. जरी हृदयी विषय स्मृती. तुम्ही सिद्ध पुरुष झाले, सिद्ध अवस्थेत गेले किंवा संसार सोडून साधनेला लागले. पूर्वीचा काळ असेल वनात जरी गेले, आताचा काळ असेल आळंदीच्या आपल्या योगधाममध्ये जाऊन बसले. जरी हृदयी विषय स्मृती. पोरांनी सांगितलं, सुनेनी सांगितलं, तुमचं काही काम नाही, आम्ही एकदम ऑल वेल आहोत, ऑल वेल आहोत, तुमची गरज नाही, यू कॅन गो. पैसे दिलेत, अडके दिलेत, तिथे जाऊन राहिले. पण जरी हृदयी विषय स्मृती सांगताना म्हणतात आता आम्हाला काही नाही बरं का, आम्ही मुक्त आहेत.
रिटायर्ड माणसं फार सांगतो, आता मी रिटायर्ड झालो, मग आता काही रिकामेच आहेत, काही काम सांगा ना, 4 दिवस हे करा. काही काम नाही ना तुम्हाला? नाही आहे ना. काय? पोरं सांभाळायचे घरचे, सुनबाई ऑफिसला जाते, पोरं आल्यानंतर आम्हालाच करावं लागतं. सकाळी भाजी आणणं, पाणी भरणं, सगळे कामं बुक. अरे सगळे जरी ते सोडून तुम्ही पंढरपूरला गेले, आळंदीला गेले, तिथे साधना करायला जरी तुम्ही बसले आणि विषयांची स्मृती जरी शिल्लक राहिली, हे काम व्हायला पाहिजे होतं. एक वासना शिल्लक राहिली, एका पोरीचं लग्न व्हायला पाहिजे होतं, किंवा चांगली बायको मिळायला पाहिजे होती, नाही अजून गाडी जरा चांगली मिळायला पाहिजे होती. स्मृती, आठवण, किंवा एखाद्या कामाची स्मृती राहिली शिल्लक, त्यांनी असं बोलायला नको होतं, साधनेत आठवायला लागलं.